नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचा आहे? मंगळवेढा. मंगळवेढा. बर ही कुठल्या ह्याचा चारा आहे? ही खिलार गुरासाठी, हां. म्हशीसाठी, जर्सी गाईसाठी उपयुक्त आहे. बर कुठला देशी कडबा आहे का? हा, देशी गावरान आहे. गावरान. पाणी वगैरे दिले का? नाही नाही, बिगर पाण्याचा कडबा आहे. बिगर पाण्या कडबा आहे. बिगर पाणी. बर काय भावान देत आहे? कडबा ही अंतरावर असतो. नाही आता सध्या इथं सध्या इथं सांगोला बाजारात 2500-2600 पर्यंत चालू आहे शेकडा. 26 पर्यंत चालू. किती फूट असेल हाईट याची? कडबा एक 6-6.5 फूट असेल. 6.5 फूट हाईट आहे काय? हा. बर काय वैशिष्ट्य आहे कडब्याचं? त्या कडब्याचं ही कडबा खाल्ला तर पाणी पेतीत जनावरून धड राहते ती. बरं आता तुम्ही सांगितलं की जनावर पाणी पिते ती धड राहते ती. कुठल्या जनावरांना खायला पाहिजे कडबा? ही खिलार गुरं, म्हशी, बर जर्सी सगळ्या समजा चालतो. सगळ्या जर्शनला चालतोय? होय होय. बरं आणि शेळ्या मेंढ्यांसाठी म्हणलं तर? हो, शेळ्या मेंढ्यांना सुद्धा कुट्टी करून टाकला तर काय अडचण येत नाही. बरं खातेत काही? हो, खाणार घे. बरं आणि ज्वारी काय करता याची? ज्वारी जाते मुंबई पुण्याला विकताय का? हा, विकतो. काय कसा रेट चालू आहे ज्वारी? 4,000 रुपये क्विंटल येऊन घेऊन जाते. घेऊन जाते 4,000. बरं बिगर पाणी ज्वारी, ह्याला काय फवारणी नाही, काय काय रासायनिक खताचं काहीही नाही, काय नाही का? काय सुद्धा नाही. बरं किती लांबपर्यंत पोच देत आहे? पोच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे पुण्यापर्यंत 300 किलोमीटर पर्यंत पोच देतो. 300 किलोमीटर पर्यंत. बरं आता ह्या गाडीत किती बसतोय कडबा? त्या गाडीत 1200 ते 1300 कडबा बसतो. 1300 कडबा बसतोय. होय. सगळे हीच माप आहे ना? हा, एक मापच सगळं. तर कमी जास्त नाही नाही, काय कमी. बरं दादा किलोवर आता बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की किलोवर चारा जर द्यायचा म्हटलं तर हे आपल्याला परवडण्याचं नाही, किलोवर परवडत नाही आपल्याला. परवडत नाही. नाही. बरं काय होतंय मग त्याचं? म्हणजे वजन हे बिगर पाण्याचा कडबा असल्यामुळे ह्याचं वजन भरत नाही काय. हा म्हणजे वाळली पिंडी असते हा, का? पूर्ण कडक वाळला कडबा. बरं किती भरतं आणि साधारण? ताटाला बारीक. दुसरं पाणी दिलेला कडबा असलेला ताटाला जाड येतोय, त्याचं वजन भरतंय. हा पण हे कडबा खायला जाणार खायला एक नंबर आहे, ताटाला बारीक आहे, बर त्यामुळे वजन भरत नाही. असं आहे. तरी किती वजन भरत असेल एका तरी गाडीच ते 3 किलो पेंडी भरते. 3 किलो भरते काय? बरं म्हणजे साधारण 3 किलोची पिंडी आपल्याला 28 रुपये पर्यंत मिळते. हा. बर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव दिनेश खेंगील, मुंडेवाडी, हां तालुका मंगळवेढा. हां मोबाईल नंबर 97 हां 30 हां 14 हां 51 22. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कुठल्या गावचा आहे? मंगळवेढा. मंगळवेढा. बरं कुठल्या भागातला कडबा आहे? मंगळवेढा बनपूर रोड. मंगळवेढा म्हणजे मंगळवेढा भागातला आहे? हा. बरं किती फूट हाईट आहे? 7 फूट आहे. 7-7.5 फूट. 7 फूट. मामाला पाणी दिले काय? नाही बिगर पाण्याचा. बिगर पाण्याचं आहे. काय वैशिष्ट्य आहे कडब्याचं? हा, वैशिष्ट्य काय आहे कडब्याचं तुमचं? दर काय? नाही वैशिष्ट्य बाबा ही कुठल्या जनावरांनी खाल्ला तर चालतोय? सगळ्याच जनावरांना चालते. शेरड, मेंढ, मसर, जर्सी बर सगळे खाते. काय चालू आहे भाव आता सध्या? आता सध्या 2500 दिलाय बघा. दिला? हा. कोणाला दिलाय? तिथंच सांगोल बाजारात. घेतलं इथं त्यांचं ते घेऊन जाणार. हा, जाणार. 2500 रुपयाला दिलाय काय? हा, 2500. बर कितीपर्यंत पोच मिळते? किती लांबपर्यंत? 40 किलोमीटरच्या आत. 40च्या आत देत आहे? हा हे ट्रॅक्टर तुमचाच आहे? हा, आपला. बर किती बसतंय या ट्रॉलीत? ते आता 1200 ते 1300 बसतं. 1300 कडबं बसतंय हा, आणि 2500 जागेवर देणार. जागेवर. 40 किलोमीटर पोच म्हणलं तर त्याला 2700 बसेल. 2700 बसेल काय? हा. 3 रुपये वाढतंय काय? 3 रुपये वाढते. बरं आणि 20 किलोमीटर असलं तर? 20 किलोमीटर असलं तर 29 रुपये. रुपया वाढत जातोय. नाही कमी होणार ना. 40ला तुम्ही 27 म्हणला. हा मग आता ती 26 रुपयेवर येणार. हा, असं ना? 26 रुपये. बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. 72 62 हा 04 हा 31 83. बरं आता जर कोणा फोन आला तर देणार हा, व्यवस्थित? देणार की. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही कडबा चांगल्या क्वालिटीचा आहे. जर कोणाला लागला तर संपर्क साधून घेऊ शकताय. कोच पण यांच्याकडे 40 किलोमीटरपर्यंतच मिळते, कारण त्यांचं जे वाहनाचं साधन हे ट्रॅक्टर असल्यामुळे जास्त लांब जात नाही. बरोबर आहे ना? बरोबर. हां तर आता नंबर सांगितला त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही कडबा कलेक्ट करू शकताय. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्ते. कुठल्या गावचा आहे? मंगळवेढा. मंगळवेढा. बरं ते तुमच्याकडला आहे कडबा? कडबा आपल्याकडला आहे. बरं काय वैशिष्ट्य आहे कडबे? कडबा आहे बिगर पाण्याचा कडबा आहे, देशी कडबा. बरं अजून कुठल्या जनावरांसाठी चालते? जनावरांना सगळ्या जनावरांना एक नंबर कडबा आहे. सगळ्या पण जनावरांना जनावरांच्या ह्याच्यावर क्वालिटीवर घ्यायचं. मागणी ती अशी करायची, हा. जरा बारीक आणा, जरा मोठा आणा, हा. पळाया बैलांना जरा आणा, किंवा लय जरशाच्या जरा. बरं जरशाला कुठला द्यायचा आणि पळाया बैलाला कुठला द्यायचा? पळाया बैलांना खायला एक नंबर कडबा आपल्याकडे मिळतो. सध्या पळाया बैलांना चालू आहे कडबा. चालू आहे काय? कुठपर्यंत पोच देत आहे? मुंबईपर्यंत पोहोचतो. मुंबईपर्यंत देत आहे? तुमच्या चॅनलद्वारे मुंबईला 3 गाड्या टाकल्या. टाकल्या. ओके
आणि काय भावानं दिल्या मुंबईला? मुंबईला एक 48 दिली हां, आणि 3 गाड्या 5100 ला दिली. 5,000 दिल्या कडवा. डिझेल खर्च, टोल, एंट्री, गडी सगळं आपलं. आपलं काय बरं. आता मला एक सांगा ही कडबा आता चालू जी पिंडी आहे ती काय भाव चालू आहे? इथं बघा मंगळवेढ्यापासून 30-40 किलोमीटर अंतरावर 2700-2800 रुपये भाव चालू आहे. आणि मंगळवेढ्यात जागेवर आलं तर मंगळवेढ्या जागेवर शेतकऱ्यापेक्षा आलं तर 2200-2300 कडबा बघून मिळणार. 2000 पासून 2300-2400 पर्यंत आता जर समजा एखादा लांबचा शेतकरी ती जर वाहन घेऊन आला तुमच्यापर्यंत मिळणार. तर तुम्ही देणार खात्रीशीर देणार, त्यांना खात्रीशीर देणार. 2-4 जागचं कडबं दाखवणार, एक कुठला त्यांना पसंत पडेल ते देणार. 2000चा दाखवणार, 2400 दाखवणार. बरं बरं ठीक आहे. आपलं नाव आणि नंबर सांगा. नाव विजय ठेंगेल, हां, गाव मंगळवेढा, मोबाईल नंबर 93-59-19-4105. बरं. ह्या गाडीत किती बसतो कडबा? गाडीत कडबा 1000-1150 पेंडी बसते. 1,500-1,000 बसतो काय? सगळे सेम आहे ना पेंड्या? सगळे सेम राहते. ठीक आहे दादा, धन्यवाद.